नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीवर आपण काही प्रश्न तयार केले आहेत. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण कालच्या प्रश्नांची उजळणी पाहू. प्रश्न पहिला, भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या तटरक्षक दलादरम्यान आयोजित झालेला हा 17वा दोस्ती अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला होता? याचे उत्तर आहे मालदीव मधील माले या ठिकाणी भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील दोस्ती अभ्यास आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारताचा जीडीपी वाढीचा दर अंदाजे किती टक्के आहे? याचे उत्तर आहे 6 ते 7% आहे. पुढचा प्रश्न, 2026 चा फिफा वर्ल्ड कप कुठे होणार आहे? याचे उत्तर आहे 2026 चा फिफा वर्ल्ड कप हा 3 देशांमध्ये होणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग मोजण्यासाठी कोणत्या निर्देशांक वापरला जातो? याचे उत्तर आहे जागतिक तापमान विसंगती. हे निर्देशांक ग्लोबल वॉर्मिंग मोजण्यासाठी वापरले जातात. पुढचा प्रश्न, भारताने 2026 मध्ये कोणत्या क्षेत्रावर विशेष भर दिला हो? याचे उत्तर आहे कृषी व पायाभूत सुविधा यावर 2026 च्या बजेटमध्ये विशेष भर देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिव्यांगांसाठी कोणत्या योजना जाहीर केल्या आहे? उत्तर आहे कौशल्य विकास योजना. ही योजना दिव्यांगांसाठी जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न, भारत 61वी आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन मध्ये भाग घेणार आहे. हे प्रदर्शन कोठे भरवण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे इटली येथील वेनिस या ठिकाणी ही 61वी आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन होणार आहे. यामध्ये भारत 7 वर्षांनी सहभागी होणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत देशातील पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोणता होता? त्याला 2026 मध्ये पुनर्जीवित करण्यात आले. याचे उत्तर आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रशासकीय महिला अधिकारी मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी 7 मार्च आणि 8 मार्च या 2 दिवशी हे संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहे? याचे उत्तर आहे युमनाम खेमचंद सिंग हे मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री झाले आहे. या अगोदर त्या राज्यावर राष्ट्रपती लागवड राज्य होती. पुढचा आणि महत्त्वाचे प्रश्न आपण चालू करू. प्रो रेसलिंग लीग 2026 चा विजेतेपद कोणत्या टीमने जिंकले? याचे उत्तर आहे सी. हरियाणा थंडर्स यांनी प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद हे दिल्ली दंगल वॉरियर्स यांना हरवून जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. स्वच्छता पंखवाडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पुरस्कार कोणी जिंकला? याचे उत्तर आहे सी. पारादीप बंदरगाहने 2025 चा स्वच्छता पंखवाडा पुरस्कार जिंकलेला आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू.
पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटीने स्वच्छता पंखवाडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पोर्ट शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय कडून दिला गेला असून पॅरादीप पोर्टने स्वच्छता, पर्यावरणीय शाश्वतता आणि समुदाय सहभागाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार 2025 चा असून तो 2026 मध्ये देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे ए. अरविंद पनागारिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. वित्त आयोग हे कलम 280 नुसार स्थापन केले जाते. तर या 16 वित्त आयोगाचा कालावधी हा 2026 ते 2031 पर्यंत आहे. पुढचा प्रश्न पाहू. DRDOने अलीकडे कोणत्या तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले आहे, ज्याचा वापर हवा ते हवा म्हणजे एअर टू एअर या मिसाईलमध्ये होणार आहे? याचे उत्तर आहे सी. सॉलिड फ्युएल डकेट रॅमजेट हे एअर टू एअर या मिसाईलमध्ये वापरण्यात येणार आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. भारताचे रक्षा अनुसंधान व विकास संघटन म्हणजे DRDOने सॉलिड फ्युएल डकेट रेमजेट या तंत्रज्ञानाची यशस्वी परीक्षण केले आहे. ही अत्याधुनिक रॉकेट मिसाईल तंत्रज्ञान आहे जे भविष्यातील लांब अंतराची एअर टू एअर मिसाईलसाठी वापरले जाणार आहे. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य काय आहे? तर हे तंत्रज्ञान हवेतून हवेत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनवण्यासाठी मदत करते. दुसरं, हे तंत्रज्ञान जुन्या तंत्रज्ञानापेक्षा उड्डाणादरम्यान चांगला थ्रस्ट प्रदान करते. तिसरा वैशिष्ट्य काय आहे? तर नोझल लेस बूस्टर आणि डकेट रेमजेट मोटर उच्च गती प्रदान करतात. चौथं वैशिष्ट्य, इंधन प्रवाह नियंत्रण कार्यक्षमता वाढवते. आणि पाचवं, हे अत्याधुनिक हवाई युद्धात एक रणनीतिक फायदा प्रदान करणारं तंत्रज्ञान आहे. पुढचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचे उत्तर आहे बी. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 हे वर्ष म्हणून घोषित केले आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारताचा पहिला एक्सक्लुसिव्ह महिला औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? याचे उत्तर आहे डी. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पहिला महिलांचा औद्योगिक पार्क सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारत सरकारने कोणती नवीन टॅक्सी सेवा सहकार तत्त्वावर चालू केली आहे? याचे उत्तर आहे बी. भारत टॅक्सी ही नवीन टॅक्सी सेवा भारत सरकारने चालू केली आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. भारत टॅक्सीचे न्यू दिल्लीमध्ये आयोजनात मुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी लोकार्पण केले. हे टॅक्सी भारत सरकारच्या पाठिंब्याने आणि सहकार टॅक्सी कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड या सहकारी संस्था तत्त्वावर विकसित झालेले राईड हेलिंग सिस्टीमचे रूप आहे. हे ड्रायव्हर्सना सारथी हेच मालक अशी संकल्पना दिली गेली आहे, म्हणजे त्यांना मिळालेल्या नफ्यातून थेट हिस्सा मिळेल. याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये शून्य कमिशन मॉडेल आहे. ड्रायव्हर्सकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. सर्च फ्री आणि पारदर्शक भाडे आहे.
भाडे कोणत्याही हाय डिमांड काळात वाढत नाही. याचे वैशिष्ट्य आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ड्रायव्हरसाठी 5 लाख वैयक्तिक अपघात विमा आणि 5 लाख कौटुंबिक हेल्थ विमा देखील उपलब्ध आहे. या ॲपमध्ये कार, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुक करता येतात. ही योजना पुढील 2 ते 3 वर्षात संपूर्ण भारतात विस्तार करण्यात येणार आहे. पण सध्या दिल्ली व गुजरातमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे ओला आणि उबेरला भारत सरकार टक्कर देणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. सध्या चर्चेत असलेल्या पेन्नार नदीचा जलविवाद कोणत्या 2 राज्यांदरम्यान चालू आहे? याचे उत्तर आहे बी. तमिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यात या नदीवरून जलविवाद चालू आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहू. खंजरचा 13वा आवृत्ती लष्करी सराव कोणत्या देशामध्ये पार पडला? याचे उत्तर आहे बी. भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये हा लष्करी सराव आसाम या राज्यामध्ये पार पडला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.